गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं ना सकाळी मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि इथं वाटाणे असे उकडायला टाकले होते. दुधाचा आवाज येत होता. मग म्हणलं आता हे दूध खराब झालं आहे. रात्री ना माझे गरम करायचं लक्षातच नाही, कारण काल रात्री ना शरू दूध पिली नव्हती. तिला दूध दिलं ना की मग लक्षात राहतं की हां बाबा दूध गरम करायचं आहे. पण सकाळी मला ना आंघोळ केलं की आधी चहा लागतो, पण आता एवढं मोठं दूध खराब झालं आहे त्यामुळे का ऑप्शन पण नव्हता. मग मी ब्लॅक टी करून पिले आणि मग नंतर ना मग चहा सकाळी मिळाला नाही. मग काय माहिती, म्हणलं आजचा दिवस तर कसा जाणार. 4 वाजता ना शरूच्या फ्रेंडचा बड्डे पार्टी होती, तर तिकडे जायचं होतं आम्हाला. तर इथं ना आमची तयारी करायची सुरू होती आणि शरीवचं नेहमीप्रमाणे मध्ये मध्ये करणं सुरू होतं, कॅमेऱ्यासमोर येणं सुरू होतं. ती ना अजिबात ऐकत नव्हती. ती झोपली होती. मग तिला झोपेतून उठवून लवकर नाही यायचं होतं, कारण तिथं ऑलरेडी सगळे येऊन थांबले होते, आमचाच वेट करत होते. त्यामुळे तिला मी म्हणलं की पटपट आवरून घे. आणि मी ना हा येलो कलरचा कुर्ता घातला आहे. कसा रबर दाखव तुझा. वा, अशी आमच्या शरीरची नवीन हेअरस्टाईल केली आहे. काय जय राधा कृष्ण. ओके, जायचं मग. हा. आणि इथं तुम्ही शरीरचं लास्टचं सेंटेन्स ऐकलंच असेल की पप्पा असते तर किती छान वाटलं असतं. म्हणजे तिचे पप्पा ना बाहेर गेले होते, तर तिचं असं म्हणणं होतं की पप्पा पण आपल्यासोबत यायला पाहिजे होते. तसं ते आमच्यासोबत, म्हणजे आता हे लेडीज पार्टी होती त्यामुळे ते काय येणार नव्हते, पण तिचं असं मुद्दाम सुरू होतं बाहेर गेलेत म्हणून की नाही पप्पा पाहिजे होते, मला पप्पाची आठवण येते. निधि के बर्थडे के फोटोज में अन्वी के सामने ये बॉटल निधि कॅप काढा. कॅप काढ ना, बोलू. कॅप काढ. बैठना नहीं है, तो 5 मिनट रुक बैठना नहीं है. मैं वीडियो निकाल Happy birthday dear Anvi. Happy birthday to you. बोट नको जाऊ तुझं. ले लो खिलाओ आम्ही खिलाओ निधीले सब लोग मिलके खिलाओ. तर असा छान असा बड्डे सेलिब्रेट करून झाला, म्हणजे केक कटिंग वगैरे झालं आणि इथं गिफ्ट देणं सुरू होतं. तर आमचा 4-5 जणांचा ग्रुप आहे ना, तर प्रत्येकानं असं ठरवलं आहे की एक सेमच गिफ्ट द्यायचं, म्हणजे कोणी नाराज व्हायला नको आणि रुसायला पण नको. ट्रॉली बॅग द्यायचं ठरलं होतं. मग प्रत्येकाच्या बड्डेला ना आम्ही ट्रॉली बॅगच देतो कॉन्ट्री काढून. 5-6 जणीचा ग्रुप आहे, तेच बरं पडतं. आणि इथं ना गिफ्ट देणं सुरू होतं. आणि तिला जी बड्डे गर्ल आहे ना, तिला स्पायडरमॅन खूप जास्त आवडतो, त्यामुळे तिचं ना ती खूप खुश होती की हां स्पायडरमॅनची ट्रॉली बॅग आणली म्हणून. इथं बघा, घरी तर हाताने खात नाही, इथं कसं तिनं खाणं एकटं सुरू आहे तिचं. छान असं सगळ्यांनी एन्जॉय केला. आणि माझी व्हिडिओज आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. घरी आल्यावरती ना इजं रिटर्न गिफ्ट काय दिलं आहे ते ओपन करायची घाई होती.